नमस्कार मंडळी, पिहू राणीज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का? गरमागरम पुरणपोळीचा गोडवा जिभेवर उतरतोय आणि त्याचबरोबर झणझणीत तिखट गोड कटाची आमटी भातावर घेतली की आहा, जणू स्वर्गसुख. हे जेवण म्हणजे फक्त पोटभर नाही तर मनभर आनंद देणारं. हीच ती खास महाराष्ट्रीयन कटाची आमटी जी कोणत्याही पुरणपोळीच्या थाळीला परिपूर्ण करते. झटपट तयार होणारी, मसालेदार आणि अप्रतिम चव असलेली ही आमटी तुम्ही एकदा केली तर परत परत करालच. तर चला, आज ही स्वादिष्ट कटाची आमटी कशी बनवायची ते पाहूया. मी येथे गॅसवर जाळी ठेवून त्यावर कांदा, टोमॅटो आणि खोबर भाजून घेणार आहे. खरं तर असं गॅसवर भाजणं चांगलं नसतं, पण कधीतरी चालतं. आणि कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर मी हे एकत्रच वाटून घेणार आहे झटपट आमटी बनवण्यासाठी. येथे मी डाळीचं पाणी काढून घेतलेलं आहे. आमच्या इकडे याला येळण म्हणतात. खरं तर याला येळवण किंवा चणा डाळीचं कटसुद्धा म्हणतात. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. माझी फोडणीची प्रोसेस बघायचं म्हणलं तर अगदीच झटपट काम आहे. तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्यात तेजपत्ता आणि त्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, अद्रकचं एकत्र वाटून घेतलेलं पेस्ट व वाटून घेतलेलं खोबर आणि त्यानंतर कढीपत्ता टाकायचा. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून फ्राय होऊ द्यायचं व त्यानंतर काळी मिर्च आणि गरम मसाला टाकून फ्राय झालं की येळण टाकायचं व शेवटी चवीनुसार मीठ टाकलं की संपलं. फक्त एवढंच काम आहे. लक्षात ठेवा, फोडणीचा सुगंध घरभर पसरला पाहिजे बरं का. मित्रांनो, कधी कधी एक वास, एक चव आपल्याला वर्षानुवर्षे मागे घेऊन जाते. असं कधी झाले का तुमच्यासोबत? आज कटाची आमटी करताना अगदी तसंच वाटते. लहानपणी जेव्हा घरात पुरणपोळी होत असे तेव्हा आमटीचा वास हा त्या आठवणींना अजून खास बनवायचा. आईचा तो हलकासा स्पर्श, गरम वाफाळणारा भात आणि पहिल्या घासाने मनात पसरलेला आनंद आजही तो तसाच वाटतोय. तर चला, ही आमटी फक्त रेसिपी म्हणून न पाहता आपल्या आठवणींचा एक सुंदर तुकडा म्हणून अनुभवूया. आणि ही कटाची आमटी फक्त चवीसाठी प्रसिद्ध नाही तर तिच्या मागे लपलेल्या आठवणींमुळेही ती आपल्यासाठी खास आहे. लहानपणी जेव्हा आई स्वयंपाकघरात पुरणपोळी बनवत असायची तेव्हा त्या मऊ सोमट पुरणाचा गोड वास संपूर्ण घरभर दरवळायचा. पण गोडाच्या जोडीला काहीतरी तिखट, चटपटीत लागतं हे तिनं आधीच ठरवलेलं असायचं. मग आईच्या हातची ही झणझणीत कटाची आमटी गरम भातावर वाढली जायची आणि पहिला घास घेताच त्या गोड तिखट चवीचा जादुई संगम जिभेवर उतरत असे. आजही आमटी करताना तेच क्षण पुन्हा आठवतात. आईच्या हातची चव, कुटुंबासोबत घेतलेली गरमागरम जेवणाची मजा आणि त्या वाफाळणाऱ्या भातासोबत मिळणारा अपूर्व आनंद. तर मित्रांनो, ही फक्त आमटी नाही, ही आपल्या आठवणींची चव आहे. उन्हाळा आला की त्या सुट्टीच्या दिवसांची आठवण होते. बाहेर रणरणत ऊन, अंगातून घामाच्या धारा वाहणाऱ्या आणि दुपारी आम्ही खेळून घरी परतायचो. आणि घरात पाय टाकताच पहिल्यांदा कानावर पडायचा तो पंख्याचा हलका आवाज आणि नाकात शिरायचा स्वयंपाकघरातून येणारा एक खास वास, कटाची आमटी उकळत असलेली. आईने आधी एक मोठा घोट गार ताकाचा द्यायचा आणि मग ताटात काढायचा गरमागरम भात, त्यावर भरपूर रश्शाची आमटी. तो पहिला घास घेताच उन्हाचा त्रास विसरून जायचो. तिखट गोडसर मसालेदार कटाची आमटी आणि त्यात भिजलेला मऊ भात, आहाहा, त्या चवीत आईच्या मायेचा गारवा होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्याचं स्वच्छंदपण होतं. तर चला, आता या आमटीला शेवटचा टच देऊया आणि पुन्हा त्या गोड तिखट आठवणींमध्ये रमून जाऊया. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.